आगतम स्वागतम सुस्वागतम. लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी लिहिली आझादीची गाथा, त्यांच्या चरणी ठेवितो माथा. सर्वांना प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्यासारखे दुसरे सुख नाही हे जाणूनच अनेक भारतीयांनी आपले प्राणपणाला लावून प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी मार्गांचा ध्येय मात्र एकच होते, आणि ते म्हणजे संपूर्ण भारताचे स्वातंत्र्य. इंग्रजांनी 150हून अधिक वर्ष भारतावर राज्य केले. त्यामध्ये त्यांनी भारताचा स्वाभिमान, भारताचा इतिहास, भारताचा पराक्रम सर्व काही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आज ज्या स्वतंत्र भारतामध्ये आपण श्वास घेत आहोत त्यामागे लक्षावधी स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आहे, त्याग तपस्येची गाथा आहे. भर तारुण्यात स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणाऱ्यांचे स्मरण होत आहे. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद अशा अगणित महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष केला, आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला स्वतंत्र भारत पाहायला मिळतोय. या स्वतंत्र भारतामध्ये मोकळा श्वास घ्यायला मिळतोय. या सर्वांसाठी एवढंच म्हणावंसं वाटतं, आओ झुककर सलाम करे उन्हें जिनके हिस्से में मुकाम आता है, खुश नसीब है वो फूल जो देश के काम आता है, जो देश के काम आता है. मानवी जीवनात उद्देशाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. उद्देशाशिवाय मानवी जीवन पूर्णच होऊ शकत नाही, कारण उद्देश असेल तर यशाची खात्री असते. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाचा उद्देश प्रास्ताविकाच्या माध्यमातून घेऊन येत आहे ऋषिकेश आसबे. धन्यवाद अभिजित. आज दिनांक 15 ऑगस्ट 2021 महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा आयोजित 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण येथे जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्व थोर विभूतींनी जे योगदान दिले त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करत आहोत. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. ती माता आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर सचिन फुगे सर, प्राचार्य लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा यांचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर गणेश पवार सर, कार्यक्रम अधिकारी लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा यांचेही या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक वृंद, राष्ट्रीय स्वयंसेवक व इतर विद्यार्थी यांचेही मी मनापासून स्वागत करतो. या पुढील कार्यक्रमाची सूत्रे मी अभिजित काजळे यांच्याकडे सोपवितो. धन्यवाद ऋषिकेश. स्वातंत्र्य दिनाची खरी सुरुवात होते ती म्हणजे राष्ट्रीय ध्वज फडकावून व राष्ट्रगीतातून. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी व राष्ट्रगीतासाठी आपापल्या ठिकाणी उभे राहावे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय
जय जय जय हे. धन्यवाद. सर्वांनी स्थानापन्न व्हावे ही विनंती. स्वातंत्र्य हा फक्त शब्द जरी ऐकला तरी समोर उभा राहतो तो म्हणजे इतिहास. चला तर मग पाहूयात 1947 मधील अशी एक ऐतिहासिक ध्वनी चित्रफित. Night of August 14th, 1947, symbolized the rebirth of a nation after the slumber of centuries and a long struggle for self-determination. The Constituent Assembly paid a tribute to Mahatma Gandhi, the architect of Indian freedom, and assumed power for the governance of India. Jawaharlal Nehru, the first Prime Minister, said with moving eloquence, Long years ago, we made a tryst with destiny, and now the time comes when we shall redeem our pledge. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. On August 15th, the appointed day, people gathered to welcome the dawn of a new age and witness the peaceful transfer of power. Lord Mountbatten became the first Governor General of the Dominion by the will of the sovereign people of India. After hoisting the national flag, the first servant of the Indian people addressed from the ramparts of the Red Fort the 500,000 gathered below. On this day, our first thoughts go to the father of our nation, who held aloft the torch of freedom and lighted up the darkness that surrounded us. The rumblings of communal frenzy could be धन्यवाद. भारताची इतिहासापासूनची एक जुनी ओळख आहे आणि ती म्हणजे देशाची विविधतेने नटलेली संस्कृती. ही संस्कृती आज संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. चला तर मग पाहूयात भारताची विविध संस्कृती नृत्यकला लोकमंगल कृषी महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या वैष्णवी कोरे यांच्या नृत्यातून.
धन्यवाद वैष्णवी. यानंतर मी दिशा कोळेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले गीत सादर करावे. नाम हमारा है सबसे प्यारा, देश हमारा है. Freedom in mind, faith in words, pride in our souls. Let's salute to all who fought for freedom, who fought for this day, and never forget their sacrifices. Jai Hind. धन्यवाद. खूपच सुंदर दिशा. यानंतर रोहन पंडित यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले भाषण सादर करावे. हॅलो अभिजित, आवाज येतोय? हो, येतोय. नमस्कार सर्वांना. माझे नाव पंडित रोहन दिगंबर. आज आपण सर्वजण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपण इथे सर्वजण जमलो आहोत. स्वातंत्र्याचा आणि देशभक्तीचा पहिला उजेड आमच्या मस्तकीच्या दरवाजात ज्या राजांनी सर्वप्रथम जागृत केला अशा त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी स्वातंत्र्य दिनी मानाचा मुजरा करतो व आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लागलेले लोकमंगल कॉलेजचे
प्राचार्य डॉक्टर सचिन फुगे सर व प्रमुख मार्गदर्शन म्हणून लाभलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गणेश पवार सर यांनाही मी नमस्कार करतो. आज या ठिकाणी तुम्हाला मी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपला भारत देश हा स्वतंत्र कसा झाला व कशातून अजून स्वतंत्र व्हायचं बाकी आहे हे तुम्हाला सांगणार आहे. तिरंगी झेंडा फडफडे जय जयकार बोला, तिरंगी झेंडा फडफडे जय जयकार बोला. 15 ऑगस्ट आज आमचा भारत देश स्वतंत्र झाला, आमचा भारत देश स्वतंत्र झाला. नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, खुदीराम बोस, गिरीश कुमार, मंगल पांडे, लाला लजपत राय, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आपला हा भारत देश या ब्रिटिश राजवटीतून मुक्त करून दाखवला. हे काम सोपं नव्हतं, पण यांनी करून दाखवला. आधीच आपला हा समाज खूप साऱ्या चालीरीतीतून गुंफून गेलेला, अज्ञानी होता. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला विरोध करून व त्या लोकांच्या मनात राष्ट्रप्रेम जाग करून हे सर्व घडवून आणून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य निर्माण करून मिळवून दिलं. अशा क्रांतिकारांसाठी मला म्हणावंसं वाटतं, उत्सवतीने रंगाचा आबाळी आज सजला, उत्सवतीने रंगाचा आबाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर दिल्ली येथे हजारो जनसंख्येत भारताचा तिरंगा आसमानात फडकवला. तिरंगी म्हणजे 3 रंगाचा, भगवा, पांढरा, हिरवा. भगवा रंग हा क्रांतीचा, पांढरा रंग हा शांतीचा, हिरवा रंग शेतकरी व माझ्या भूमिपुत्राचा. स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो, सूर्य तळपतो प्रगतीचा, अशा या भारत भूमीच्या पराक्रमाला माझा मानाचा मुजरा. स्वातंत्र्याची आग ही तर 1857 मध्ये सुरू झाली होती. पुढे ती जाळ होऊन 1947 मध्ये तिचं मशालीत रूपांतर होऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवलं. 19व्या शतकापासून सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या ताब्यात ठेवलं. 1857 मध्ये खूप सारे बंड झाले. त्याच बंडामध्ये नानासाहेब पेशवा यांनी भाकरी, चपाती, कमळ हे 3 त्यांचे चिन्ह वापरून ज्यांना बंडामध्ये सामील व्हायचे ते बंडामध्ये सामील होऊ शकतात असे खूप सारे योजना आखून बंड निर्माण केले. पहिले आहुती देणारे क्रांतिकारक म्हणजे मंगल पांडे. 20व्या शतकात ही गांधीजींनी खूप आंदोलने केली, पण चलो जाओ आंदोलन हे सर्वात प्रभावी आंदोलन ठरले. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना असे लक्षात आले की आपल्याला भारतावरचे राज्य युद्ध हे सांभाळता येणार नाही, आणि दुसऱ्याच बाजूला भारतीय क्रांतिकारांचा जोर देखील वाढत होता. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चाफेकर बंधू या सर्वांनी इंग्रजांना अगदी सळोके पळो करून सोडलं होतं. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटिशांच्या पंतप्रधानांनी 1947 रोजी भारताला पूर्णपणे स्वातंत्र्य देण्याची हमी देण्यात आली. खर तर 1946 ला ऍटली या प्रधानमंत्री यांनी त्रिमंत्री योजना आणली होती. लॉरेन्स क्रिप्स अलेक्झांडर यांनी त्रिमंत्री योजना आखून अखंड भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरवले होते, पण या मुस्लिम आणि हिंदू यांच्यात ऐक्य नसल्यामुळे ही योजना कामी आली नाही. नंतर व्हाईसराय माउंटबॅटन आला. याने स्वतंत्र भारत व पाकिस्तान अशा 2 राष्ट्रांची निर्मिती करून 14 ऑगस्ट 1947 ला मध्यरात्री दिल्ली येथे संसद भवनाच्या सभागृहात बैठक सुरू होती. मध्यरात्रीचे 12चे ठोके पडले व भारताचे पारतंत्र्य संपले. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरून त्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. सुमारे 150 वर्षाच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला. पण मला आज तुम्हाला सांगायचंय, भारत देश हा खरंच स्वतंत्र आहे का? ज्या काही किड्या आपल्या भारत देशाला लागलेल्या आहेत त्यातून खरं तर स्वातंत्र्य मिळायला पाहिजे होतं. पहिली ते देशभक्ती म्हणजे काय असते. मला नाही वाटत जनगण म्हणताना 52 सेकंद उभा राहणं म्हणजे देशभक्ती आहे. तिरंगा घेऊन वर्षातून 2दा 15 ऑगस्ट 26 जानेवारीला उभा राहणं ही देशभक्ती आहे. मी तुम्हाला विचारू इच्छितो, फुटपाथवर जो मुलगा काय न खाता आपल्या स्वतःच्या देशाचा तिरंगा विकत असतो ती त्याची देशभक्ती नसून फक्त त्याच्या पोटाची भूक आहे. ती त्याला असं करण्यास भाग पडत आहे. देशभक्ती म्हणजे काय? आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी आपले सर्वस्व त्यागणं ही खरी देशभक्ती आहे. देशातून गरिबी, दारिद्र्य, बेरोजगार, अज्ञान, भ्रष्टाचार, जातीवाद, धर्मवाद हे संपवण्यासाठी केलं जाणारे काम म्हणजे देशसेवा व तीच खरी आपली देशभक्ती. या किडांपासून संपवण्यासाठी केलेला जाणारा विचार व कृती ही म्हणजे देशभक्ती आहे. हे सांगायचं झालं तर देशभक्ती म्हणजे देशद्रोहाच्या डोक्यात येणारा भीतीदायक वादळ म्हणजे ही देशभक्ती आहे. कारण तोही समजू शकेल, अगर तू दरिंदा है तो ये शमशान तेरा है, अगर तू दरिंदा है तो ये शमशान तेरा है, अगर तू परिंदा है तो ये आसमान तेरा है. भाईचारे से रहना है तो रह इस जमी पर, भाईचारे से रहना है तो रह इस जमी पर, वरना तेरी कब्र भी यही है और वो यही कब्रिस्तान भी तेरा है, ये कब्रिस्तान भी तेरा है. आपला देश हा खूप वेगवेगळ्या जाती धर्मातून, वेगवेगळ्या वर्गातून बनलेला आहे.
आपल्या देशातील गावातील एखादा कामगार शेती करतो, शेतीच्या ठिकाणी ज्यावेळेस पिकाच्या ठिकाणी ज्यावेळेस भूक उगवते तेव्हा तो कामगार शहराकडे जातो, स्वतःचा विकास करतो, पण गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष करतो. ही खूप चिंता करण्याची गोष्ट नाही, तर यावर चिंतन करण्याची गोष्ट आहे. आजच्या काळातील युवा पिढी ज्यांना देश चालवायचा आहे, ज्याच्या खांद्यावर देशाचा विकास अवलंबून आहे, ती युवा पिढी इंटरनेटच्या आहारी जाऊन देशाचे व स्वतःचे भविष्य अंधारात ढकलत आहे. 4 बोतल रोज का काम मेरा रोज का याने भारताचे भविष्य अंधारात ढकलले गेलेलं आहे. त्यांचं काम आहे राष्ट्रविचाराने समाजात संघटित करून लोकांच्या मनात राष्ट्रप्रेम व राष्ट्रप्रथम ही भावना जागरूक करण्याचं व आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करून दाखवण्याचं. अजून एक मेन मुद्दा म्हणून बोलायचं झालं तर राजकारणी. आपल्या ग्रामपंचायत पासून दिल्लीच्या राजकारणापर्यंत लोक नेता कसे निवडतात, जात पाहून, धर्म पाहून व पैसा पाहून, प्रचार पाहून. हे सर्व खूप चुकीचं आहे. याने भारताचं उज्ज्वल भविष्य अंधारात जात आहे. पण या सर्व आपण बदलू शकतो. आपण सर्व युवा पिढी व आपले मार्गदर्शक आपण हे सर्व जण बदलू शकतो. या पिढीमधून भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो. तर त्यामुळे आपल्या देशातील खूप सारे सायंटिस्ट, नीरज चोप्रा सारखे खेळाडू तयार होतील, खूप सारे व्यावसायिक देखील होतील. गरिबी, दारिद्र्य, भ्रष्टाचार हे सर्व संपून नवीन भारत तयार होईल. मला जाता जाता एवढंच म्हणावं असं वाटतं, साने गुरुजीच्या मनातील भारत असा असावा. साने गुरुजी म्हणतात, भले सागर भारत हो विश्वात शोभून राहो, हे कंकण करी बांधिले जनसेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मरायाला हो, वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन, तिमिर घोर संहारीन या बंधुसाह्याला हो, या बंधुसाह्याला हो. धन्यवाद सर्वांचे. आभार मानतो मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल. सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद रोहन. यानंतर प्रशिक नाटकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले भाषण सादर करावे. हॅलो, आवाज येतो? हो, येतोय. धन्यवाद. आज 15 ऑगस्ट आपला 75वा स्वातंत्र्य दिवस. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य म्हणजे काय? फ्रीडम ऑफ स्पीच, एक्सप्रेशन, असोसिएशन, असेंब्ली, मुवमेंट एवढेच आहे का स्वातंत्र्य? तर नाही. स्वातंत्र्य एक लढाई आहे, एक विचारधारा आहे, एक चळवळ आहे, अन्याय अत्याचाराविरुद्ध दिलेली एक झुंज आहे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ तेव्हा समजतो जेव्हा त्या समाज सुधारकांनी व क्रांतिकाऱ्यांनी दिलेल्या बलिदानाचे व संपूर्ण आयुष्याच्या त्यागाला पाहतो. पारतंत्र्यात अनेक जातीय, वर्णवादी रूढी परंपरा होत्या. समाज अंधश्रद्धा व कर्मकांडाच्या धर्मांच्या जाळ्यात अडकला होता. त्यात वर्णवादी व चातुर्वर्णवादी व्यवस्थेत अस्पृश्यांना तर मूलभूत मानवी अधिकारांपासून वंचित राहावे लागले. पण आज स्वातंत्र्य व लोकशाही व संविधान यांच्या माध्यमातून त्यांना अस्पृश्यांना समानतेच्या उंबरठ्यावर आणले आहे. हे आहे खरे स्वातंत्र्य. स्त्रियांना फक्त चूल व मूल यापर्यंत मर्यादित ठेवून सती प्रथा, पर्दा प्रथा, बालविवाह अशा अनिष्ट प्रथांना बळी पडत होत्या. या काळात राजा राममोहन रॉय, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, B.M. मलाबारी, D.K. कर्वे, जगन्नाथ शंकर शेठ, भाऊदाजी यांनी स्त्रींच्या उन्नतीसाठी अनेक काम केले. राजा राममोहन रॉय यांनी सतीबंदीचा कायदा 1829, B.M. मलाबारी यांनी बालविवाहाला आळा घालण्यासाठी एज ऑफ कन्सेंट ऍक्ट 1891, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाह कायदा 1856 आणला. तर महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पण केले. असे अनेक समाजसुधारकांनी स्त्रीच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे आज स्त्री सर्व क्षेत्रात आपली झेप घेत आहे आणि समाजात समानतेने वावरत आहे. याला पाहून समजते की स्वातंत्र्य काय आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, जोगेंद्रचंद्र चॅटर्जी, सूर्यसेन, चंद्रशेखर आझाद, जतीन दास, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार यांच्या सारख्या अनेक क्रांतिकारक व क्रांतीवीरांगणांना व त्यांच्या स्वातंत्र्याप्रती व देशाप्रती दिलेल्या निस्वार्थ त्यागाला पाहून समजते की स्वातंत्र्य काय आहे. जतीन दास हे पहिले हुतात्मा ज्यांनी जेलमध्ये ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढताना उपोषणात 63व्या दिवशी आपल्या प्राणाची आहुती दिली. राणी गांधी लिव उत्तर पूर्व भारतातील एक वीरांगना. त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी ब्रिटिशांच्या जुलमी अन्यायाविरुद्ध लढ्यात उतरून आपल्या आयुष्याचे तब्बल 15 वर्षे तुरुंगवास भोगला. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे बोलणारे सुभाषचंद्र बोस यांनी आयएनएच्या स्थापना करून सिंगापूर ते बर्मा आणि बर्मा ते इंडिया अशी चलो दिल्ली असे नारे देत
असा खडतर प्रवास जेव्हा आझाद हिंद फौज करते त्यावेळेस कळतो खरा स्वातंत्र्याचा अर्थ. भगतसिंग म्हणतात, मेरी कलम मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है, मेरी कलम मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है कि मैं इश्क भी लिखना चाहूं तो इन्कलाब लिख जाती है. अशा या देशप्रेमाला पाहून समजते की स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय. स्वातंत्र्यासाठी आपल्या समाज सुधारकांनी व क्रांतिकारांनी अनेक त्याग व बलिदान देऊन आपले संपूर्ण आयुष्य त्याग केले. आधुनिक भारतात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्न व मोलाचे योगदान दिले. आपल्या देशाला मौल्यवान लोकशाही दिली व लोकशाहीच्या रूपाने भारतीय संविधान दिले. या सर्वांच्या त्यागाचे सार्थक त्याच वेळी होईल जेव्हा आपण लोकशाही व लोकशाहीच्या रूपाने लाभलेल्या संविधानाचे रक्षण करू. कारण स्वातंत्र्य तेव्हा जिवंत राहील जेव्हा लोकशाही जिवंत राहील. कारण आपल्याला मिळाले स्वातंत्र्य लोकशाही व संविधानाची देण आहे. पण आधुनिक भारतात सध्या आपण सर्वांना गर्वाने सांगणारे भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. पण तो वर्ल्ड लार्जर डेमोक्रेसी ही इलेक्टोरल असे ऑटोक्रेसी झाली आहे. ऑटोक्रेसी याचा अर्थ सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट बाय वन पर्सन विथ ऑब्सोल्यूट पॉवर, म्हणजे एक अति सत्य झाली आहे. हे मी म्हणत नाहीये. फ्रीडम स्वीडन बेस इन्स्टिट्यूट रिपोर्ट 2021 प्रकाशित झालेला सांगतो. डेमोक्रेसी रिपोर्ट तो नक्की वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल की जगातील सर्वात मोठी लोकशाहीचे काय झाले व जगातील इतर लोकशाहीचा कशा प्रकारे ऱ्हास होतोय. लोकशाही व स्वातंत्र्य याची प्रतिष्ठित द्यायची झाली तर सध्याची अफगाणिस्तान परिस्थिती पहा व लोकशाही फक्त नावपुरती राहिल्यावर काय होते व नसल्यावरच काय होईल याची कल्पना तुम्हाला येईल. मला माहित नाही या दोन देशात तुलना करणे कितपत योग्य आहे किंवा नाही, पण स्वातंत्र्याच्या व लोकशाहीची प्रतिती देण्यास हे उदाहरण पूरक ठरेल असे मला वाटते. व टेक्नॉलॉजी व आधुनिक जगात टेक्नॉलॉजीचा उपयोग उत्तम वाईट उपयोग कसा केला जाऊ शकतो हे पेगासिस या स्पायवेअर व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विरोधकांविरोधात व भारतातील जे प्रमुख विचारवंत यांच्या विरोधात गुप्तहेरपणा करून स्वातंत्र्याची व मानवी मूलभूत अधिकारांची कशा प्रकारे पायमल्ली होऊ शकते आणि लोकशाहीचा कशा प्रमाणे ऱ्हास होऊ शकतो हेही आपल्याला दिसून येते. आज 15 ऑगस्ट 2021 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. आपण संकल्प करू की लोकशाहीचा पुरस्कार हाच स्वातंत्र्याचा खरा अर्थ. म्हणून लोकशाही व लोकशाहीच्या रूपाने संविधानाचे रक्षण करायचे आहे व लोकशाहीला बळकट करायचे आहे. कुठल्याही वक्तृत्व कलेच्या उत्तम नमुन्याला व आश्वासनाला बळी न पडता सत्याचा विवेक मार्गाने विचार करावा असा संकल्प करू. भारताला आत्मनिर्भर, मेक इन इंडिया, 3 ट्रिलियन इकॉनॉमी आणि लास्ट बट नॉट लिस्ट आपल्या सर्वांचे ऑल टाइम फेवरेट भारताला एक महासत्ता, इंडिया ॲज अ सुपर पॉवर बनवण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल आणि होण्यासाठी प्रयत्नशील राहू. त्यासाठी सत्यार्थी बुद्धीने विचार करणारा समाज असला पाहिजे. हे फक्त एकाच गोष्टीतून होईल असे मला वाटते, ते म्हणजे शिक्षण आणि उत्तम शिक्षण प्रणाली. यातून विचारांची उन्नती व माणसाला व देशाला एक नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि मी माझ्या शब्दांना इथे विराम देतो. जय संविधान, जय भारत. थँक्यू. खूप सुंदर प्रशिक, धन्यवाद. यानंतर अमृता कोकाटे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार, मैं अमृता कोकाटे, 3rd ईयर स्टूडेंट. पूरा देश अंग्रेजों के खिलाफ लड़ रहा था, तभी कुछ आज़ादी के मत वालों ने अपनी जान की बाजी लगाई थी. उन्हीं आज़ादी के मत वालों की लिखी कविता मैं आज आपके सामने सादर कर रही हूँ. कविता का नाम है आज़ादी के मत वाले. आज़ादी की धुन सवार है, बागियों की ये हुनकार है, वीर बलिदानियों को अब आज़ादी की दरकार है. कुछ हंसकर चढ़े हैं फांसी पर, कुछ वालक बांधे कांधे पर. रानी लक्ष्मीबाई ने भी हाथ में तलवार उठाई थी. प्राण लगे थे दाव पर, फिर भी आज़ादी की कसम निभाई थी. आखिरी पल तक आज़ादी के गीत होंगे अब जुबा पे. भगत सिंह राजगुरु पैदा होंगे अब हर मुकाहा पे. गुलामी के जंजीरों में जकड़े रहना मंजूर नहीं. आज़ादी का सूरज
अब हमसे ज्यादा दूर नहीं। जान न्यौछावर कर देंगे, अब आजादी की सुबह लाएंगे। अपने माथे से अब गुलामी का ये कलंक मिटाएंगे। ठान लिया है वीरों ने अपने खून से बनानी है जो भारत माँ की तस्वीर। पिंजरे की कैद को नहीं, आजादी को बनाना अपनी तकदीर। आजादी को बनाना अपनी तकदीर। जय हिंद, धन्यवाद। धन्यवाद अमृता. यानंतर वैष्णवी कोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले भाषण सादर करावे. Good morning, one and all. My name is Vaishnavi Kore. Firstly, I would like to wish you a very happy Independence Day. Today, on the occasion of our 75th Independence Day, I'll be presenting a speech on the topic India of my dreams. I would like to start my speech with a quote which is, "May I sit down and dream for the best? Who can stop me to do that? If not in reality, at least in the dream, let me get the best picture of my country." Sometimes they say that dreams also come true. So do I also wish. I have in my mind picture of an ideal India. Ideal may not be real, but there is no harm in trying to be real about the ideal. India is the country of great Sant, gurus, and Mahatmas. It is a land of different religious, caste, languages, and culture. It has also been a cradle of great civilization. With the passage of time, India lost its glory. It came under the rules of Mughals and English. Thousands of people like Bhagat Singh, Sukhdev, Rajguru, Chandrasekhar Azad, Subhash Chandra Bose, and Lala Lajpat Rai laid their lives for the sake of the country to break away the chain of slavery. There is no doubt that India had made rapid progress in every sphere of life. But I have different India in my mind. India of my dreams would be on top in every way. It should become one of the developed countries in the world. Being a democratic country, it should follow the policy of peace and brotherhood. The dream of my India of my dreams would be that India which is self-sufficient in food. All the barren land would be cultivated for achieving self-sufficiency in food grains. Agriculture would be given special attention because agriculture is the backbone of our Indian economy. India should be highly industrialized. This is the age of industrialization, and this is the age where the country should be taken at the zenith of progress and prosperity. Our country would be so strong that no enemy would ever dare to cast his eyes on the sacred soil of India. There will be elimination of ignorance and illiteracy. People would be educated on the mass scale. India of my dreams would be counted among the most powerful countries in the world and would also guide those countries that are still slaves of big powers. It would be that India that Rabindranath Tagore had described in his line, where the mind is without fear and the head is high, where the knowledge is free, where the world has not been broken down into fragments by narrow domestic walls. India is the country of Gandhiji, where no one will be afraid to speak the truth, the land of Buddha, who teaches us peace and harmony. It is the land of Sufi, where all religions coexist without any braces of religions, gender, caste, etc. India is yet to be counted among the developed countries of the world. It will have to make a strenuous efforts to be on the top in political, economical, social, and scientific fields. India of my dreams is that India when the Gupta period was called as golden period of Indian history, and it is that India when it was called as Sone ki Chiriya. Today we come together, be the cause of unity, make it a beautiful day another, fight against corruption, salute our leaders and Indian army, and stroll the flag of our nation. Let's come together and take an oath to build a healthy nation, uphold the national spirit by supporting feeding of our country. We can stay home and still support our fellow citizens to fight against the virus by improving their health. Stay home, stay safe. Vande Mataram. Thank you. धन्यवाद वैष्णवी. यानंतर रुपाली वितुंड यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले भाषण सादर करावे. धन्यवाद अभिजित. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 म्हटलं की सर्व भारतीयांच्या डोळ्यांसमोर भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस उभा राहतो. कारण याच दिवशी भारत ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झाला आणि भारत हा एक स्वतंत्र देश म्हणून नव्याने ओळखला जाऊ लागला. तिरंगी झेंडा फडफडे जय जयकार बोला, तिरंगी झेंडा फडफडे जय जयकार बोला. 15 ऑगस्ट आज आमचा भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट आज आमचा भारत देश स्वतंत्र झाला. सुमारे 150 वर्षाच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य भेटले. या जुलमी इंग्रजांनी आपल्या भारत देशातील कित्येक निर्दोषांना फाशीची शिक्षा दिली, तर कित्येकांना तुरुंगवास भोगावा लागला, तर कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले.
या सर्व लोकांच्या बलिदानामुळे आपण आज हा सुवर्ण दिवस पाहत आहोत. आज आपला तिरंगा झेंडा अभिमानाने फडकू लागला. अशा या थोर बलिदानदात्यांसाठी मी एक कविता म्हणू इच्छिते. आज तिरंगा फहराता है अपनी पूरी शान से, हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से. आजादी के लिए हमारी लंबी चली लड़ाई थी, लाखों लोगों ने प्राणों से कीमत बड़ी चुकाई थी. व्यापारी बनकर आए और छल से हम पर राज किया, हमको आपस में लड़वाने की नीति अपनाई थी. हमने अपना गौरव पाया अपने स्वाभिमान से, हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से. गांधी तिलक सुभाष जवाहर का प्यारा यह देश है, जियो और जीने दो का सबका देता संदेश है. प्रहरी बनकर खड़ा हिमालय जिसके उत्तर द्वार पर, हिंद महासागर दक्षिण में इसके लिए विशेष है. लगी गूंजने दसों दिशाएं वीरों के यशगान से, हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से. हमें हमारी मातृभूमि से इतना मिला दुलार है, उसके आंचल की छाया से छोटा ये संसार है. हम न कभी हिंसा के आगे अपना शीश झुकाएंगे, सच पूछो तो पूरा विश्व हमारा ही परिवार है. विश्व शांति की चली हवाएं अपने हिंदुस्तान से, हमें मिली आजादी वीर शहीदों के बलिदान से. अशा या भारत मातेच्या थोर वीरांना कोटी कोटी प्रणाम. शेवटी मी सर्वांना एक संदेश देऊ इच्छिते. चला निर्णय घेऊया, आपल्या देशाचे मूल्य जाणूया, प्राणाचे बलिदान दिलेल्या वीरांना नमन करूया आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण करूया. आपले कर्तव्य जाणून घेऊया आणि देशात सुधारणा घडवून आणूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद रुपाली. यानंतर प्रीतम पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले भाषण सादर करावे. थँक्यू अभिजित. आवाज येतोय? हो, हॅलो. येतोय. माझे नाव पवार प्रीतम विठ्ठल. मैं मुख्य अतिथि, प्रिंसिपल, शिक्षक और मेरे प्यारे दोस्तों को सुप्रभात. मैं आप सभी को एक बहुत ही स्वतंत्रता दिवस की शुभकामनाएं देता हूँ. आज मुझे स्वतंत्रता दिवस पर कुछ बोलने का मौका मिला है. इसमें मैं अपने आप को सम्मानित महसूस करता हूँ. भारत अपना 75वां स्वतंत्रता दिवस मनाने जा रहा है. यह दिन भारत के गौरवशाली इतिहास के सबसे बड़े दिनों में से एक है. लंबे समय तक ब्रिटेन उपनिवेश रहे भारत देश को 15 अगस्त 1947 को आज़ादी मिली थी. महात्मा गांधी समेत अनेकों स्वाधीनता सेनानियों के अथक प्रयासों के बाद देश ने आज़ादी की सुबह देखी और पहली बार इस दिन देश के पहले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ने लाल किले पर तिरंगा फहराया था. स्वतंत्रता दिवस की महत्वता को बनाने के लिए इस दिन देश भर में भाषण दिए जाते हैं. आज़ादी की घोषणा के साथ देशवासियों को सबसे पहले पंडित जवाहरलाल नेहरू ने संबोधित किया था और उनके ऐतिहासिक भाषण को अ ट्रस्टी विथ डेस्टिनी नाम दिया गया. आज़ादी के समय भारत का कोई राष्ट्रगान नहीं था. 1911 में रविंद्रनाथ ठाकुर द्वारा रचित भारत भाग्य विधाता को जन गण मन के नाम से 24 जनवरी 1950 को भारत के राष्ट्रगान का दर्जा दिया गया. इंडियन इंडिपेंडेंस एक्ट को 18 जुलाई 1947 को ही स्वीकृति मिल गई थी, मगर लॉर्ड माउंटबेटन ने देश को आज़ाद करने के लिए 15 अगस्त का दिन चुना था. भारत और पाकिस्तान को अलग करने वाली रेड क्लिफ रेखा 3 अगस्त 1947 को पूरी कर ली गई थी, मगर इसे आधिकारिक रूप से 17 अगस्त 1947 को प्रकाशित किया गया. भारत के तिरंगे झंडे का डिजाइन पिंगली वेकिया ने 1921 में तैयार किया था. इसे 24 तिलियों वाले अशोक चक्र के साथ आधिकारिक तौर पर 22 जुलाई 1947 को भारत के झंडे के रूप में स्वीकृत किया गया और 15 अगस्त 1947 को पहली बार फहराया गया. मैं अपने आपको छोटी सी कविताएं बताता हूँ. प्यारा प्यारा देश मेरा, सबसे न्यारा देश मेरा, प्यारा प्यारा देश मेरा, सबसे न्यारा देश मेरा. दुनिया जिस पर गर्व करे ऐसा सितारा मेरा देश. दुनिया जिस पर गर्व करे ऐसा सितारा मेरा देश.
चांदी सोना मेरा देश, सफल सोना मेरा देश, चांदी सोना मेरा देश, पल सोना मेरा देश, गंगा जमुना की माला का फूलों वाला देश मेरा, गंगा जमुना की माला का फूलों वाला देश मेरा, आगे जाए मेरा देश, नित नए मुस्काए मेरा देश, इतिहासों में बढ़ चढ़कर नाम लिखाए मेरा देश मेरा, इतिहासों में बढ़ चढ़कर नाम लिखाए मेरा देश. जय हिंद, जय भारत. थँक्यू. धन्यवाद प्रीतम. यानंतर प्रतीक्षा गुट्टे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले भाषण सादर करावे. Thank you, Abhijit. Myself, Gutte Pratiksha Suresh, NSS Unit 3rd Year, BSc Agri. Good morning, everyone. Honorable Chief Guest, Principal, teachers, and all my dear friends. First of all, I wish you very happy Independence Day. As you know, we are celebrating 75th Independence Day on 15th August 2021. This day is celebrating with a lot of enthusiasm and patriotism. It is a big day for Indian citizen because on 15th August 1947, India got freedom from British rule. Before independence, the people of India had suffered cruel behavior of Britishers for many years. Today, we are celebrating this Independence Day only because of the James of India. They sacrificed their whole life to make our country independent. As a citizen of India, we are proud of its golden past. We had one of the oldest and richest civilization in the world. Today, we not only need to be proud of our glorious past, but also work to make our present and future better than our past. India is the largest democracy of the world. I am proud of to say that India is a socialist, secular, democratic, and republic nation. But let me remind you all that independence was not the end of our struggle. It was just the beginning of our greatest challenges, and it was to make us prosperous. Now it's own turns to continue our legacy of doing something greatest of our next generation. Now I would like to conclude my speech. Jai Hind, Jai Bharat. Thank you. धन्यवाद. यानंतर शीतल ढगे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. धन्यवाद अभिजित. मी शीतल महादेव ढगे, NSS युनिट 3rd इयर. प्रथमतः सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझी ही आजची कविता स्वातंत्र्यावर आहे. स्वातंत्र्य मग ते आचारांचा असो वा विचारांचा असो. भारत माझी जन्मभूमी, विचारांची कर्मभूमी. भारत माझी जन्मभूमी, विचारांची कर्मभूमी. सह्याद्रीच्या निधड्या छातीने भरलेली, स्वतःची अशी ही संस्कृती असलेली, स्वतःची अशी ही संस्कृती असलेली ही माया आहे माझी, नद्या खोऱ्या अशा विविधतेने नटलेली. भारत देश हा कधीतरी सोन्याचा गोळा होता. भारत देश हा कधीतरी सोन्याचा गोळा होता. विदेशियांचा याच्यावर कायमच डोळा होता. आले होते इंग्रज सूटबूट घालून, आले होते इंग्रज सूटबूट घालून, राहिले उभे भारतात केला विचार टाकू वाट लावून. भारतात एकीही दिसत नव्हती समाजात, भारतात एकीही दिसत नव्हती समाजात. ज्यांच्याकडे पैसा तो जुलमी त्याच्या कार्यात. लोकसंख्येच्या पाठी लावली दारिद्र्यात काठी, लोकसंख्येच्या पाठी लावली दारिद्र्यात काठी. माणूस जनावर बनू लागला त्याच्या टिचभर पोटासाठी. इंग्रज मग फेकू लागले तुकडे, इंग्रज मग फेकू लागले तुकडे. भारतीयांना कळत नव्हतं हे होते त्यांच्यासाठीचेच आकडे. आकडा धरला हा फेकला गेला त्यांच्या ताब्यात, आकडा धरला हा फेकला गेला त्यांच्या ताब्यात. पाळून पोसून हा मराठी माणूस घेतला त्यांनी ताब्यात. मग त्यांच्या आचारांचा आणि विचारांचा चांगला झाला गुंता, मग त्यांच्या आचारांचा आणि विचारांचा चांगला झाला गुंता. दिला धोका हा त्याने जो स्वतःला म्हणतो पोशिंदा. आता काय जिकडे तिकडे होता अन्याय, आता काय जिकडे तिकडे होता अन्याय. पैशासाठी विकली माय, कोण कुठं कसं वागतं काय, कोण कुठं कसं वागतं काय. सगळ्यांनीच केली हाय हाय. मग काय उभे राहिले रणांगण, मग काय उभे राहिले रणांगण. लढले आमचे योद्धा पण कुठे जातीपातीचा मांडला नव्हता मुद्दा. लढले वीर लढले छत्रपती, लढले वीर लढले छत्रपती. प्रत्येक जण लढला फक्त त्याच्या मातीसाठी.
आंबेडकरांनी दिला होता समानतेचा लढा. आंबेडकरांनी दिला होता समानतेचा लढा. बुद्धाच्या नावाखाली होता शांततेचा लढा. जिकडे तिकडे चालली विचार आणि तलवारीची धार. जिकडे तिकडे चालली विचार आणि तलवारीची धार. म्हणून तर उघडले आज स्वातंत्र्याचे दार. म्हणून तर उघडले आज स्वातंत्र्याचे दार. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. यानंतर अस्मिता खराब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले गीत सादर करावे. धन्यवाद काजल. शुभ प्रभात. सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव खराद अस्मिता, NSS युनिट 3rd इयर. मी देशभक्तीपर गीत गाणार आहे. त्या गीताचे बोल आहेत, ए मेरे वतन के लोगो. ए मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो कुर्बानी, क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे ये अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. तुम भूल न जाओ उनको, इसलिए कही ये कहानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर धनश्री वाघमोडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले भाषण सादर करावे. धन्यवाद.
हम नागरिक हैं जिस देश के जहाँ छत्रपति शिवाजी महाराज और सम्राट अशोक जैसा राजा था। हम नागरिक हैं जिस देश के जहाँ हर 50 मील पर रूप पहनावा मजाक बदल जाता था। हम नागरिक हैं जिस देश के जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता था। हम नागरिक हैं जिस देश के जिसे अपने भूगोल से पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझ आता था, जिसे अपने भूगोल के पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझ आता था। आदरणीय व्यासपीठ पर उपस्थित आदरणीय गुरुजन वर्ग और सभी साथियों, सभी को सुप्रभात और 15 अगस्त की हार्दिक शुभकामनाएं। आज के ही दिन 15 अगस्त 1947 को अंग्रेजों की गुलामी से हमारे देश को आजादी मिली। सवाल ये है कि आजादी का मतलब क्या है? आजादी कहने को सिर्फ एक शब्द है, लेकिन इसकी भव्यता को कोई शब्दों में नहीं बांध सकता। आजादी का अर्थ है विकास के पथ पर आगे बढ़कर देश और समाज को ऐसी दिशा देना जिससे हमारी संस्कृति की सीधी खुशबू चारों ओर फैल सके। आजादी एक स्वाभाविक भाव है। यदि बीज को भी धरती में दबा दे तो धूप तथा हवा की चाहत में धरती से बाहर आ जाता है, क्योंकि स्वतंत्रता ही जीवन है। खुली फिजा में सांस लेने को बेचैन भारत में आजादी का पहला बिगुल 1857 में बजा, किंतु कुछ कारणों से हमें गुलामी के बंधन से मुक्त नहीं हो सके। सन 1857 के बाद स्वतंत्रता संग्राम के महाशय का प्रारंभ झांसी की रानी और मंगल पांडे ने किया और अपने प्राणों को भारत माता पर न्यौछावर किया। इस आजादी के लिए बाल गंगाधर तिलक ने स्वराज्य हमारा जन्मसिद्ध हक है का सियानात किया। चंद्रशेखर आजाद, भगत सिंह, सुखदेव, राजगुरु, सुभाष चंद्र बोस, रामप्रसाद बिस्मिल, खुदीराम बोस जैसे क्रांतिकारी तथा महात्मा गांधी, बाल गंगाधर तिलक, चाचा नेहरू, लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल जैसे देशभक्तों ने बहुत योगदान दिया। उसके बाद 13 अप्रैल की घटना। 13 अप्रैल 1919 को जालियनवाला बाग हत्याकांड को रक्तरंजित भूमि की घटना आज भी देशभक्त नर नारियों के बलिदान की गवाही दे रही है। गांधी जी ने दुनिया को अहिंसा और असहयोग नामक के 2 महाअस्त्र दिए। अहिंसा और असहयोग लेकर गुलामी की जंजीरों को तोड़ने के लिए महात्मा गांधी, लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, बाल गंगाधर तिलक जैसे महापुरुषों ने योगदान दिया। वंदे मातरम और इनकलाब जिंदाबाद की गर्जना करते हुए अनेक वीर देशभक्त फांसी के फंदे पर झूल गए। 90 वर्षों के लंबे संघर्ष के बाद 15 अगस्त 1947 को भारत को स्वतंत्रता का वरदान मिला। स्वतंत्रता के बाद पंडित जवाहरलाल नेहरू को भारत के पहले प्रधानमंत्री के रूप में चुना गया था। इसके अलावा उन्होंने राष्ट्रीय राजधानी नई दिल्ली के लाल किले में पहली बार हमारे तिरंगे झंडे को फहराया। तब से हर साल भारत के प्रधानमंत्री लाल किले पर तिरंगा फहराते हैं और स्वतंत्र दिवस पर भाषण देते हैं, जिसमें वह कई बड़ी घोषणाएं भी करते हैं। अब इस पूरे विश्व में कोरोना महामारी का प्रकोप है, इसीलिए भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ऑनलाइन वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से 15 अगस्त पर भाषण देंगे। आज कोरोना का दौर चल रहा है, लेकिन भारत का अनुसंधान विभाग लगातार कोरोना की दवाई बना रहा है और अब सभी लोग अपनी अपनी जगह से इस महामारी को रोकने के लिए पूरी कोशिश करके काम कर रहे हैं। अब हमें कोरोना से आजाद होना है। सभी तो जानते हैं कि आज हम दुनिया में एक स्वतंत्र और सबसे शक्तिशाली देश है। इसीलिए देश को व्यवस्थित बनाने के लिए बहुत सोच विचार और गहन अध्ययन के बाद कोई भी योजनाएं बनाई जाती है, लेकिन योजना की सफलता हम सभी के ऊपर निर्भर करती है कि हम कितना उसे अपना समर्थन व सहयोग देते हैं। जैसे स्वच्छ भारत अभियान, बेटी पढ़ाओ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, जन धन योजना और ऐसी बहुत सी योजनाएं जो पहले भी आई थी और आगे भी आती रहेगी। इन सब ने पूरी दुनिया में हमारे देश का नाम रोशन किया है। आज हमारे स्वतंत्र देश में युवा प्रौद्योगिकी, कृषि, अभियांत्रिकी और चिकित्सा बहुत प्रतिभाशाली है। हमारे साथ एक साहसिक सेना भी है। आलम तो ये है कि यदि स्कूलों तथा सरकारी दफ्तरों में 15 अगस्त न मनाए जाए तो लोगों को याद भी न रहे कि स्वतंत्रता दिवस हमारा राष्ट्रीय त्योहार है, जो हमारी जिंदगी के सबसे अहम दिनों में एक है।
आज वैलेंटाइन डे को भी स्वतंत्रता दिवस से भी बड़े पर्व के रूप में मनाया जा रहा है। इसीलिए कवि प्रदीप ने लिखा है, ए मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। आज हम जिस खुली फिजा में सांस ले रहे हैं वो हमारे शूरवीर योद्धाओं के बलिदान और त्याग का परिणाम है। हमारी नैतिक जिम्मेदारी बनती है कि मुश्किलों से मिली आजादी की रूह को समझने की। आजादी के दिन तिरंगे के रंगों का अनुभव महसूस करें। इस पर्व को भी आजाद भारत के जन्म दिवस के रूप में पूरे दिल से उत्साह के साथ मनाएं। स्वतंत्रता का मतलब केवल सामाजिक और आर्थिक स्वतंत्रता ही नहीं है। इस स्वतंत्र देश के नागरिक होने के हमें अपने आप से वादा करना है कि हम अपने देश को विकास की ऊंचाई तक ले जाएंगे। अंत में इतना ही कहना चाहती हूँ, जिसका ताज हिमालय है, जिसका ताज हिमालय जहाँ बहती गंगा जमुना है। अनेकता में एकता है, सत्यमेव जयते नारा है, वह भारत देश हमारा है, वह भारत देश हमारा है। जय हिंद, जय भारत, धन्यवाद. धन्यवाद. यानंतर ऋतुजा देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले भाषण सादर करावे. Good morning, everyone. First of all, I wish you a very happy Independence Day. Today, we all are here to acknowledge our privilege of being born in a free India and celebrate the 75th Independence Day of our country. We need to ask those who born before 1947 to know our pains of anguish of being installed under a colonial rule. For every Indian in those days, it was indeed of a Herculean task to fight against those powerful jets, the British. Those difficult time and struggle must not be allowed to fade away from our memories. Hence, every Independence Day, we not only celebrate our freedom, but we also pay tribute to ones who fought for it, to ones who held a vision for our country, and to ones who sacrificed themselves for the same. The idea of being an independent nation where this God-given power lies with us to determine our future place a huge responsibility on our shoulder. The significance of its beautiful story is that this nation is gained respect from the world for the democratic routine chosen by it. We can proudly say that India has never invaded any country in its thousand-of-year history. On this occasion, our first thought turned toward the Mahatma Gandhi, the man behind our struggle for the freedom, and the merit who made the supreme sacrifices for our country liberty. We are also reminded of the restless struggle for our great who liberate our motherland for the colonial rule. There is a big celebration each year in New Delhi at Rajpath. There is national anthem is sung after the Prime Minister hoists the flag. Also, a salute is given to the national flag by firing 21 guns with the national anthem. And the flower are also showered by a helicopter. All the forces take part in the parade. At the end, we cannot merely say that 15 August is solely about freedom. This day is palette of emotion. It reminds us of the pain of being installed, strength in the unity. It defines sacrifices. It gives us an example of some wars can be won with non-violence, and of all things, it makes us value, cheers, and the freedom we have today. It is our responsibility as a proud citizen of this country to sincerely perform our duty, progress together for the growth and development of our country, keeping the sacrifices of our ancestors in mind. We should take on a oath and carve a better future of our motherland. Thank you. Jai Hind. धन्यवाद. यानंतर मृणाल जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. धन्यवाद अभिजित. सुप्रभात सर्वांना. नमस्कार, मी मृणाल मोहन जाधव. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर फुगे सर व तसेच प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टर गणेश पवार सर, प्राध्यापक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी, प्रथमतः सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या देशाला ज्या गोष्टींची जास्त गरज असते अशा काही गोष्टी मी माझ्या कवितेतून मांडली आहे. भारत स्वतंत्र झाला, पण काय आपले विचार स्वतंत्र आहेत? जरा विचार करा. खरी उत्तर आपल्याकडेच आहे. का होतात रोज आपल्याकडे अशी वेडीवाकडी घटना? काय म्हणत असेल भारत माता? हे जरा ऐका ना.
तिच्या डोळ्यातले अश्रू थांबता थांबत नाहीत. क्षणाक्षणाला ती मरते याचा विचार कोणी करत नाही. स्वतंत्र झाल्याचा आनंद कधीच दूर गेला. परराष्ट्र बरं की काय ह्याचा विचार तिला आला. आम्ही स्वतंत्र कसं मी बोलू, आम्ही स्वतंत्र कसं मी बोलू, जिकडे तिकडे मांडताय अच्छा सांगा ना कसं मी जगू. विचारा त्यांना लाज घेण्याचं कारण तरी काय. ते फक्त मान खाली घालतील, बाकी आपल्याला माहित आहे. विचारा त्या स्त्रियांना तुम्ही सुरक्षित आहात काय. त्यांच्या डोळ्यातून फक्त अश्रू येतील. त्या अश्रू मागचं कारण आपणच आहे. विचार करा त्या शेतकऱ्यांचा स्वातंत्र्याचा तुम्हाला फायदा तरी काय. ते म्हणतात आत्महत्येशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. कॉमन मान ज्याला आपण म्हणतो तोही नुसता रडतोय. भारत स्वातंत्र्य आहे असे अजूनही वाटतंय. चला करूया इरादा पक्का एक खराखुरा भारतीय बनण्याचा. देश सोडा हो, आधी करा प्रयत्न आपल्याच गोष्टी सुधारण्याचा. बघता बघता तो दिवस नक्की येईल जेव्हा आपण खरेखुरे स्वातंत्र्य असू. मग काय भारत माझाही म्हणेल तथास्तु. धन्यवाद. यानंतर ज्ञानदेव शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले भाषण सादर करावे. सर्वांना गुड मॉर्निंग. आवाज येतोय? हो, येतोय. सर्वप्रथम आवर्जून उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकमंगल कृषी महाविद्यालय डॉक्टर सचिन फुगे सर, डॉक्टर गणेश पवार सर आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आपणास 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज या शुभप्रसंगी मी देशावर आधारित एक छोटेसे मनोगत आपणासमोर व्यक्त करत आहे. उत्सव तीन रंगांचा आभाळे आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझा भारत देश घडविला. मित्रांनो, 15 ऑगस्ट म्हटले की आपण लगेच म्हणतो आजच्या दिवशी आपल्या देशाला परकीय सत्तांपासून स्वातंत्र्य मिळाले. पण हे स्वातंत्र्य इतक्या सहजासहजी मिळाले आहे का याचा विचार आपण निश्चितपणे केला पाहिजे. मित्रांनो, भारताला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक भारत मातेच्या वीर सुपुत्रांनी या स्वातंत्र्य लढ्याच्या अग्निकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, तात्या टोपे असे अनेक हुतात्मे होते. आज आपण जे आनंदी जीवन जगत आहोत आणि हे जे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे हे सहजासहजी मिळालेले नाही. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीयांना अथक संघर्ष करावा लागला आहे. 150 वर्षापेक्षाही अधिक काळ ब्रिटिशांचे अन्याय अत्याचार भारतीयांना सहन करावे लागले आहेत. आपला देश आणि आपल्या देशाच्या भावी पिढीस सन्मानाने स्वातंत्र्याने जगता यावे यासाठी हजारो शूरवीरांनी, क्रांतिकारकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी बलिदान दिले आहे. त्यांच्यामुळे इंग्रजांच्या गुलामगिरीच्या बेडीतून मुक्त होऊन आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. त्या वीर पुरुषांची आठवण करून देणारा हा सुवर्ण क्षण. मित्रांनो, भारत स्वतंत्र झाला खरा, परंतु या स्वतंत्र भारतामध्ये आजही आपल्याला अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जातीवाद, बेरोजगारी, पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास अशा अनेक समस्या पाहायला मिळतात. आजही देशामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. अगदी पैसे घेऊन मतदान करण्यापासून तर मैताला डेथ सर्टिफिकेट मिळवण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी लाच घेतली जाते. अरिस्टॉटलने असे सांगितले आहे की तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी भ्रष्ट असेल तर त्याच्या आधिपत्याखाली असलेली जनता सुद्धा भ्रष्टच असते. म्हणून प्रत्येकाने मतदान करताना भ्रष्ट नाही झालं पाहिजे. खरं तर प्रामाणिकपणाने मतदान केलं पाहिजे आणि लोकशाहीचं खऱ्या अर्थाने संरक्षण केलं पाहिजे. मित्रांनो, या बंदापासून त्या बंदापर्यंत उन्हातानात काबाड कष्ट करणारा जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आज आत्महत्या करताना दिसतो. महाराष्ट्रामध्ये गेल्या 19 वर्षांमध्ये 32,645 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची दिसते.
म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत आणि कृषीविषयक नवनवीन धोरणे राबवली गेली पाहिजेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या शेती सुधारणेबरोबरच त्यांनी झाडे लावून पर्यावरण वाढवण्याचे काम केले होते. म्हणून आपण प्रत्येकाने वाढदिवसाला प्रत्येकाच्या एक झाड लावून पर्यावरण वाढवण्याचं काम केलं पाहिजे. आज भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच भारतात शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात खारीचा वाटा असणाऱ्या भारतीय जवानांनाही आपण विसरता कामा नये. आजही देशाच्या सीमेवर आपले जवान अहोरात्र भारत मातेची सेवा करत आहेत. म्हणून भारताचा तिरंगा हा वाऱ्याने फडकत नसून भारतीय जवानांच्या श्वासावर फडकत आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. शेवटी एवढेच म्हणेल, जब आँख खुले तो धरती हिंदुस्तान की हो, जब आँख खुले तो धरती हिंदुस्तान की हो, जब आँख बंद हो तो यादें हिंदुस्तान की हो, जब आँख बंद हो तो यादें हिंदुस्तान की हो. हम मर भी जाए तो कोई गम नहीं, हम मर भी जाए तो कोई गम नहीं, मरते वक्त मिट्टी हिंदुस्तान की हो, मरते वक्त मिट्टी हिंदुस्तान की हो. सर्वांना पुनश्च एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो पाटील मॅम यांना. श्रुतिका पाटील मॅम. सुतार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सुतार सर. सौरभ मोहिते सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. संदीप काळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. अरे एक मिनिट, हेडफोन लावता. कोणी बोलणार नसेल तर प्राचार्यांचं घेऊन संपूर्ण. हो सर. बोलतेत का सर? काळे सर. कारण काय आहे, परत नंतर तुम्हाला एक कार्यक्रम आहे आपल्या कॉलेजचा, आपल्याला तुम्हाला गेस्ट लेक्चर ठेवलेला आहे. तो कार्यक्रम 10चा होता. आपल्याला आता 10 मिनिट ऑलरेडी वेळ झालेला आहे. तर त्यामुळं डायरेक्ट अध्यक्ष समोर किंवा मी कन्क्लुजन द्यावेत का? हा, डायरेक्ट 1 मिनिटात मी सांगतो सर, म्हणजे मग तुम्ही अध्यक्ष मनोगत व्यक्त करून आपण कार्यक्रम संपवूया. ठीक आहे. खूपच छान पद्धतीचा हा कार्यक्रम आजचा आपण आपल्या NSSच्या युनिट मधून साजरा केलेला आहे. तर यामध्ये खूप छान असं सूत्रसंचलन अभिजित काजळेने केलेलं आहे. ऋषिकेश अजबेनं तितक्याच ताकदीची प्रस्तावना सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेली होती. आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमाची सुरुवात आपल्या राष्ट्रगीताने झालेली आहे.
चित्रफितीच्या माध्यमातून 1947चा जो अविस्मरणीय क्षण होता, तर त्या क्षणाचा आपण एक भाग होण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर वैष्णवी कोरेनं भारतातील सर्व ज्या काही राज्यातील विविध नृत्य प्रकार आहेत तिचं खूप सुंदर असं सादरीकरण केलेलं आहे. नक्कीच जर कॉलेज चालू झालं आणि ज्यावेळेस विद्यापीठाचे जे काही सिलेक्शन होतील तर 100% वैष्णवी तुला आपल्या कॉलेजमधून युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पाठवूया आणि 100% तुझं सिलेक्शन होईल अशी मला आशा आहे. त्यानंतर दिशा कोळेकरनं छानसं देशभक्तीपर गीत सादर केलेलं आहे. त्यानंतर रोहन पंडित असेल, प्रशिक नाटकर असेल, अमृता कोकाटे असेल, वैष्णवी कोरेचं परत इंग्लिश मधलं स्पीच असेल, रुपाली ऋतुंड असेल, प्रीतम पवारचं सुंदर असं हिंदीतील भाषण असेल, प्रतीक्षा गुट्टेनं छानसं इंग्लिश मधलं भाषण, शीतल ढगेची तितकीच सुंदर कविता, अस्मिता खरात, धनश्री वाघमोडे, ऋतुजा देशमुख, मृणाल जाधव आणि शेवटी ज्ञानदेव शिंदे या सर्व स्वयंसेवकांनी खूप म्हणजे सुंदर असं आणि छानसं सामंजस्य किंवा त्यांच्या विचारातील जे एक प्रकारचं जे त्यांच्यामध्ये आलेलं वैचारिक एक प्रकारचा सुंदरपणा मला खूप भावून गेलेला आहे. म्हणजे ज्या अर्थाने म्हणजे आपण आता विचार करतोय की ह्या ऑनलाईन माध्यमातून शिक्षण प्रणाली किंवा ह्या मोबाईलच्या क्रांतीमुळे सगळे विद्यार्थी वाचन ह्याच्यापासून विचारापासून दूर जात आहेत, पण मला असं वाटत नाही की पाठीमागचा जो कार्यक्रम आणि आजचा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही तिन्ही भाषेमधून आपण एक्सप्रेस होण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे. अशाच पद्धतीनं तुमच्यातलं जो काही एक लीडर आहे, तुमच्यातलं जो काही एक वैचारिक तारुण्य आहे तर ते तुम्ही फुलवत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. एवढं बोलून मी थांबतो, कारण परत आपल्याला दुसरा कार्यक्रम आहे. तर मी फुगे सरांना विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर. आज भारतीय स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या पर्वामध्ये ज्यांनी थोर कार्य केलं अशा सर्व थोर क्रांतिकारक, देशभक्त, स्वातंत्र्य सेनानी यांना सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करतो. त्याचबरोबर आज या NSS च्या माध्यमामधून आपण व्हर्च्युअल पद्धतीने हा कार्यक्रम सादर करत आहोत. यासाठी परिश्रम घेतलेले सर्वच राष्ट्रीय स्वयंसेवा योजनेचे सर्व छात्र, त्याचबरोबर या सर्व कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर पवार सर, त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राध्यापक ज्ञानसागर सुतार सर, मीनाक्षी नाईकनवरे मॅडम, संदीप काळे सर, त्याचबरोबर श्रुतिका पाटील मॅडम, आपणा सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. कार्यक्रमाच्या बद्दल सांगायचं झालं तर अतिशय सुंदर म्हणजे अप्रतिम असा कार्यक्रम आपण या ठिकाणी सादर करत आहोत. खरंच म्हणजे आपण ज्या पद्धतीनं कार्यक्रमाचं पवार सरांनी याच्यामध्ये सगळा उल्लेख केलेलाच आहे की आपण आपल्या आपल्या जागेवरती इतके चांगल्या पद्धतीनं रोल प्ले करत आहोत. अतिशय अभ्यासपूर्ण आणि अतिशय माहितीपूर्वक या ठिकाणी आपण भाषण करत आहोत. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमामध्ये तर काय खूपच सुंदर असं अगदी नृत्य असेल, गायन असेल, अशा सुद्धा गोष्टी आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तर त्याबद्दल खरंच आपलं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि विद्यार्थ्यांच्या भाषणामध्ये इतकी प्रगल्भता आहे, इतकं अभ्यासपूर्ण आहे की म्हणजे खूपच त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करावं असं वाटत आहे. प्रत्येक बाबीमध्ये आपण स्वातंत्र्य म्हणजे काय, नक्की स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर आपलं कर्तव्य काय आहेत, एक ह्या देशाचा नागरिक म्हणून माझं स्वतःचं कर्तव्य काय आहे, मी कोणत्या गोष्टीसाठी म्हणजे आता स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्व थोर पुरुषांनी प्रयत्न केले, स्वातंत्र्य मिळालं परंतु हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी मला कोणतं कार्य करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या अबाधित प्रयत्नांसाठी मी कोणते प्रयत्न करू शकतो, असं अत्यंत महत्वपूर्ण, अत्यंत अभ्यासपूर्ण असे सर्वांनी भाषण केलेलं आहे. म्हणजे जाता जाता असंच मला सांगून जावं वाटतं की आपण एक बिंग ऍग्रिकल्चरल ग्रॅज्युएशनचे स्टुडंट आहोत. आता या देशासमोर ज्या समस्या उभ्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम तर मोठी समस्या आहे की हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्याचबरोबर
बेरोजगारी या अशा समस्या ज्यावेळेस उभ्या ठाकत आहेत, तर अशा समस्यांवरती निराकरण करण्यासाठी आपण एक ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट स्टुडंट म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर नवनवीन ऍग्रीकल्चरमध्ये एंटरप्रेन्योरशिप निर्माण झाली पाहिजे. केवळ शिक्षण घेऊन नोकरीच्याच पाठीमागे न पळता आपण कृषीशी निगडीत असणारे व्यवसाय याच्यामधून आपण अर्थार्जन करून घेणं गरजेचं आहे. आपण नुसतं फक्त म्हणतो की ऍग्रीकल्चर इज अ बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी, पण खरंच असं आहे का, याच्यावरती विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. या कोरोनाच्या काळामध्ये तर इंडियन ऍग्रीकल्चर चा जो जीडीपी मधला शेअर्स आहे तो तर घटताना दिसत आहे. त्याचबरोबर प्राइसेस फ्लक्च्युएशन असतील किंवा या सगळ्या गोष्टींमुळं शेतकऱ्यांच्या अर्थार्जनामध्ये अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. त्याच्यामुळं शेती व्यवसायच हाच धोक्यात येत आहे. त्याच्यामुळं त्याचबरोबर सायमल्टेनियसली आपण दुसरी पण एक गोष्ट पाहतोय की दरम्यानच्या काळामध्ये असणारी अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी, सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. परंतु जर समजा या केवळ नोकरीच्या पाठीमागे न लागता जर आपण कृषीमध्येच व्यवसायांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करू शकलो तर नक्कीच भारत हा कृषीप्रधान देश म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं या जगामध्ये ओळखला जाऊ शकतो. आपणा सर्वांना पुनश्च एकदा या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त शुभेच्छा देतो. कारण की अगोदरच आपल्या डॉक्टर पवार सरांनी सांगितलं की आपल्याला अजून एक कार्यक्रम आहे. याच्यामुळं एवढे 2च मोजके शब्द बोलतो आणि थांबतो. आपण सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाला पुनश्च एकदा खरंच मनापासून सलाम करतो आणि कार्यक्रम ऑर्गनाईज केला त्याच्याबद्दल धन्यवाद मानतो. धन्यवाद सर्वांना. मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने मी रोहन पंडित यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन सादर करावे. एकत्र येणं ही सुरुवात आहे, सोबत राहणं ही प्रगती आहे, मदत करणे हे संस्कार आहेत आणि आभार मानणं ही आपली संस्कृती आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सचिन फुगे सर व कार्यक्रमाधिकारी डॉक्टर गणेश पवार सर यांचे मी आभार मानतो व हा कार्यक्रम करणं शक्य ज्यांच्याशिवाय शक्य आहे ते विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे मी आभार मानतो. अध्यक्षांच्या अनुमतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. थँक्यू सो मच सर्वांना. ठीक आहे, सगळे लिफ्ट झालं ते चालेल. ज्या स्वयं